नवी मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त। लॉटरीपूर्वी सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। कुरबुरी भांडण टाळत मुख्यमंत्र्यांनी दिला महायुतीच्या एकीचा नारा। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप फक्त 55 जागाच कशा लढेल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण। पालिकेसाठीच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपमध्ये संघर्षाची शक्यता। भाजपच्या वाढत्या विरोधानंतरही अजित पवार मुंबईसाठी नवाब मलिकांच्या पाठीशी, तर महायुती म्हणून निर्णय घेऊ म्हणत शिवसेनेचा सावध पवित्रा। राज्यातील बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येमुळे राज ठाकरेंना चिंता। मुलं पळवणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचाही आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी। पुणे जमीन व्यवहाराच्या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून पडताळणीच्या नंतर कारवाई व्हायला हवी होती। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून अधिकाऱ्यांवरती खापर। मुलगा पार्थ याला झुकतं माप दिल्याचीही चर्चा। बिबट्यांची नसबंदी केली तर काही वर्षांमध्ये परिणाम दिसतील। वाढत्या संख्येवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवला उपाय। तर 1 कोटींच्या शेळ्यांचा प्रस्ताव हास्यास्पद असं म्हणत वनमंत्र्यांची उडवली खिल्ली। तपोवनातल्या वृक्षतोडीच्या संदर्भात साधू महंतांमध्येच मतभेद। साधूग्राम उभारण्याची काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांची मागणी, तर त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याच्या महंतांचा वृक्षतोडीला विरोध। डोंबिवलीमध्ये गुलाबी रस्त्यानं प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। रासायनिक कंपन्यांमधील केमिकल रस्त्यावर। MIDC अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती। मुंबई बंगळुरू हे अंतर 5 तासांमध्ये गाठण्याचं मिशन, तर मुंबई पुणे नव्या हायवेला केंद्राची मंजुरी। राज्यासाठी एका वर्षात 1.5 लाख कोटींची तरतूद। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। आणि स्टार फुटबॉलर मेस्सीच्या 70 फुटी पुतळ्याचं कोलकात्यामध्ये अनावरण। अवघ्या 10 मिनिटांमध्ये मेस्सी रवाना झाल्यामुळे चाहत्यांचा संताप। स्टेडियममधल्या खुर्च्यांसह बाटल्यांची फेकाफेक। ममता बॅनर्जींनी मागितली चाहत्यांची माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।